महाराष्ट्रातील एका छोट्या गावात अमोल नावाचा तरुण आणि त्याची काळी नावाची म्हैस यांचं एक अनोखं आणि निष्ठावान नाते होते। काळी ही केवळ म्हैस नसून अमोलच्या कुटुंबाचा आधार आणि त्याच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होती। अमोलला कृषी महाविद्यालयात प्रवेश मिळाल्यानं त्याला काळीला सोडून पुणे शहराजवळील विश्वकर्मा कृषी विज्ञान महाविद्यालयात जावं लागलं। महाविद्यालयात अमोलचं जीवन सुरू झालं खरं, पण त्याचं मन रोज संध्याकाळी काळीच्या आठवणींनी भरून जाई व तो रोज फोन करून काळीच्या तब्येतीची चौकशी करायचा। तिकडे गावी अमोलच्या वियोगानं काळी बेचैन झाली होती। तिला चारा पाणी व्यवस्थित मिळत असलं तरी अमोलच्या मायेची ऊब तिला मिळत नव्हती। एक दिवस अमोलचे वडील शेतात असताना काळीनं गोठ्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधला। केवळ अमोलला भेटण्याच्या ओढीनं तिनं शहराकडे जाणारा प्रवास सुरू केला। वाहनांची गर्दी, गोंगाट आणि वेग याची पर्वा न करता आपल्या निष्ठावान हृदयाच्या दिशेनं ती मार्गक्रमण करत राहिली। दुसऱ्या दिवशी दुपारच्या वेळेस अमोल कॉलेजच्या शेतमाल विपणन विषयाच्या वर्गात बसला होता। प्रोफेसर देशपांडे गंभीरपणे शिकवत असताना बाहेर अचानक मोठा गोंधळ आणि ओरडण्याचा आवाज सुरू झाला। महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारातून सर्वांना आश्चर्यचकित करत ती धष्टपुष्ट काळी वर्गाच्या दिशेनं चालत आली। सुरक्षा रक्षक आणि कर्मचाऱ्यांना टाळत तिनं थेट वर्गखोली क्रमांक 101 जवळ थांबून आत मान टाकली। आपला मालक आत आहे याची खात्री झाल्यावर तिनं एक ओळख देणारा हंबरडा फोडला। तो अमोलनं लगेच ओळखला आणि जागेवरून उठून दाराकडे धावला। काळी, तू इथं कशी आलीस? अमोलनं धावत जाऊन काळीच्या गळ्याला मिठी मारली। हा क्षण वर्गासाठी अविस्मरणीय होता। विद्यार्थी मोठ्याने हसू लागले आणि आपल्या मोबाईलमध्ये हे अनोखे दृश्य टिपू लागले। प्रोफेसर देशपांडे आणि प्राचार्यही तिथे पोहोचले। सुरुवातीला त्यांना राग आला असला तरी अमोल आणि काळीच्या त्या निस्वार्थ प्रेमसंबंधाचं दृश्य पाहून त्यांचा राग मावळला। अमोलनं सगळ्यांना सांगितलं की काळी त्याला भेटल्याशिवाय राहू शकत नव्हती। प्राचार्यांनी प्राण्यांची निष्ठा किती मोठी असते हे ओळखून अमोलला 1 दिवसाची सुट्टी दिली आणि काळीला घेऊन गावी परतण्याची परवानगी दिली। अमोलनं ठरवलं की तो काळीला सोडून पुन्हा दूर जाणार नाही, म्हणून त्यानं पुढील शिक्षण गावाजवळच्याच महाविद्यालयातून पूर्ण करण्याचा निर्णय घेतला। अमोल आणि काळीचं हे निस्सीम प्रेम, एका प्राण्यानं केवळ मायेच्या ओढीनं आपला मालक शोधून काढण्याची ही अविश्वसनीय घटना आजही त्या कॉलेजच्या इतिहासात प्रेमाची आणि निष्ठेची कथा म्हणून सांगितली जाते।